चाड कोण बडबड करी वाया सुखतेचे दुःख पुण्य पाप खरे घेतो आम्हा बरे कळो आले तुका म्हणे वाचा वाहिली अनंता बोलायचे आता काम नाही सुखतेचे दुःख पुण्य पाप खरे घेतो आम्हा बरे कळो आले. जगद्गुरु तुकोबराय या भंगामधून आपला निश्चय व्यक्त करताय. आपल्या जीवनात जीवन जगत असताना आम्ही आता कशा प्रकारचे आणि जीवन जगत आहोत ते तुकोबरायांनी या भंगावे आणि एक देवाचे उपकारही मानले. बरं झालंय की आम्हाला खरं काय झालेलं आहे कळालेलं आहे. आणि खरं कळाल्यामुळे एक सोडून दुसऱ्याची आम्हाला आता इच्छा राहिलेली नाही असं तुकोबराय म्हणतात. मला तुकोबरायांचा या भंगामध्ये असं मत आहे की तुकोबराय म्हणतात आता येणे विन मज नाही चाळ. चाळ म्हणजे इच्छा किंवा चाळ म्हणजे गरज. गरज इच्छा आहे का नाही. ज्याची गरज असते मला इच्छेचं आणि गरजेचं थोडे हे आहे बरोबर आहे का नाही. ज्याची इच्छा गरज आहे गरज असते प्रत्येक माणसाला काय असते जीवन जगायचं असेल तर गरज असते. पण ज्याची गरज असते त्याचीच इच्छा असते असं नाही आहे का नाही. आणि ज्याची इच्छा असते त्याची गरज असते असंही नाही बरोबर आहे का नाही. इच्छा वेगळी आणि गरज वेगळी. इच्छा अशाही वस्तूची असू शकते की ज्याची आपल्याला जीवनात काय नाही अजिबात गरज नाही काही गरज नाही त्याची बरोबर आहे का नाही. आपण जीवन जगत असताना आपण संसारात जे दुःखी आहोत ते गरजेमुळे दुःखी आहोत का इच्छेमुळे दुःखी आहोत. गरजेमुळे दुःखी नाहीये अजिबात गरजेमुळे दुःखी नाहीये. कारण जेवढं गरज आहे गरज म्हणजे लागणाऱ्या वस्तू आवश्यक आपल्याला लागणाऱ्या वस्तू त्या गरजेपुरत्या आपल्याकडे नाही आहेत का आहेत ना. आपल्याकडे जेवढी गरज आहे आपल्याला तेवढ्या वस्तू आपल्याकडे आहेतच आहेत. पण आपल्याला गरजेपुरतं पाहिजेत नाही तर आपल्याला इच्छा तृप्तीपुरतं पाहिजे. आणि संत महात्म्यांनी असं सांगितलंय की आतापर्यंत इच्छा कुणाची तृप्त झाली नाही आणि इथून पुढेही होणार नाही. भूत भविष्य वर्तमानात इच्छा कुणाचीही तृप्त झाली नाही होणार नाही आणि होतही नाही बरोबर आहे का नाही. कारण इच्छेचं असं आहे की इच्छा वाढत जाते इच्छा कमी होत नाही. इच्छा काय होत जाते वेळ कोणता तो खरा बोल. इच्छा एक अशी आहे महाराज की त्या वाढत जाते. ती एक मिळालं की लगेच त्याच्यापासून त्या मिळालेल्या पदार्थच हजारो इच्छा आपल्याला काय करून देतोय निर्माण करून देतोय बरोबर आहे का नाही. इच्छा निर्माण करून देतोय. कोणताही संसारातली वस्तू घ्या घर बांधलं असेल जमीन घेतली असेल लग्न आपल्याला असं वाटतं की ये इच्छा पूर्ण झाली की बस आता काही करण्याची काय नाही आपल्याला गरज नाही काही करायचं काम नाही. पण ती इच्छा पूर्ण झाली की लगेच ती हजारो पुन्हा इच्छेला काय देते जन्म देते. एक वस्तू हजारो इच्छेला जन्म देत असते बरोबर आहे का नाही. आणि मला गरजेच्या जी इच्छा असतात असंही काही नाही ज्याची काही आपल्याला अजिबात काय नाही गरज नाही काही गरज नाही. ज्यात असेल काय आणि नसेल काय. खायला अन्न राहायला घर अंगावर वस्त्र आणि कामापुरता आपला पैसा एवढ्याची आपल्याला काय आहे गरज आहे. गरज ज्याची गरज आहे त्याची गरज आहेच त्याची गरज आहे. जीवन जगायचं असेल तर हे सगळं काय होणाऱ्या गोष्टी आहेत लागणाऱ्या गोष्टी आहेत. आपण काही तुकाराम महाराज नाही झाडपाला खायला बरोबर आहे का नाही. तुकोबरायांनी सांगितलं पाहुणे या झाडे ते तुकोबरायांनी सांगितलं ना. तुकोबरायांनी तसं केलं. आपल्याला ते करणं काय नाही. उगाच आपल्याला कोणी म्हणलं भगवान बाबाच्या गडावर बसा आणि तुम्हाला खायला नाही खा झाडाचा पाला लिंबाचा पाला तर खाऊ शकतो का आपण. त्याच्यावर माणूस जगत नाही असं नाही. झाडपाल्यावरही माणूस काय होऊ शकतो जगू शकतो. पण आपल्याला ते काय नाही शक्य नाही कारण आपला तसा अभ्यासही नाही नाही ना आपल्याकडे तर नाहीये ना ते आहे का नाही. आणि मला त्याचा निर्धार आहे ज्याचं येते ते जगली जगतही आहेत. जगली म्हणण्यापेक्षा आजही असे साधक आहेत की जे झाडपाल्यावर काय करत आहेत जगत आहेत जगतील जगत राहतील. आपल्यापेक्षा नाही आपल्यापेक्षा चांगले जगणार आहे का नाही. कारण काय मला जगतात त्याचा त्याचा निर्धार आहे आहे का नाही जगतात. आपल्याकडून जे शक्य नाही आणि मग शक्य नसेल तर खाण्यापुरता आपल्याला काय होणार आहे लागणार आहे ना गरज आहे ना त्याची. पण गरजेपुरती गरज आहे का आपल्याला
खरं सांगा, आपण जे किराणा भरतोय तो गरजेपुरता भरतोय का इच्छेपुरता भरतोय? जो किराणा अन्न असतोय हा गरजेचा नाहीये, हा सगळा कशाचा आहे? जास्त इच्छेचा आहे. इच्छेचा आहे. मसाला लागतो, काय काय लागतं. मला पूर्वीचे, आता आपल्याला माहितीये जुन्या काळामध्ये तेल नव्हतंच, नसल्यातच जमा होत. 15 किलोचा जर डबा आणला, 15 किलोचा ते आणायचे वयाला, करडी बिरडी झाल्या की ते गाळून आणायचे की तो 12 महिने पुरवायचा आहे का नाही. आणि ते काही एक दोघ आहेत नाही पुरवायचा, अख्खं कुटुंब त्याच्यात असायचं. म्हणजे ते तेल कशात होतं? नसल्यातच. आता मलाच कळतं की ते चपात्या जर केल्या तर चपात्याला सुद्धा काय लावत नव्हते? तेल नाही लावायचे, तशीच भाजायची ती, आहे का नाही. मग ते काय धकत नव्हतं का? इच्छा वाढवत गेली ना, इच्छा वाढत गेली. आणि बरोबर आहे का नाही. आणि म्हणून महाराज तुकोबाराय म्हणतात, इच्छा संपत नाही, इच्छा संपवावी लागते. इच्छा संपत नाही, संपत नसते इच्छा. मरणाला मृत्यू जरी झाला तरी इच्छा काय होत नाही? संपत नाही. असं थोडंच महाराज संपला. माणसं म्हणतात याच्या लई इच्छा होत्या, हो पण गेला बिचाऱ्याच्या इच्छा अधुऱ्या राहिल्या. अजिबात अधुऱ्या राहिल्या नाही. इच्छा पूर्ण राहू देत नाही. इच्छा पुढचा जन्म देणार. त्याची इच्छा पूर्ण करा. त्याची पूर्ण करायला तो गेला दुसरे घेऊन येईल. आणि तिथं तो इच्छा काय करायला लागला? हो, पूर्ण करायचं नाही. त्याची इच्छा आपल्याला काय करायच्या? पूर्ण करायच्या. जिथं आपल्याच पूर्ण होईल तर आपल्या पूर्ण करायच्या ना. आपल्या करून आपल्याला पुन्हा कोणाच्या करायच्या? दुसऱ्याच्या इच्छा पूर्ण करायच्या. याचा कधी कधी होतील काय माहिती, आवाज माहिती. बरोबर आहे का नाही. इच्छा नाही महाराज. जर धन मिळवायची इच्छा धरून मिळाला असेल तर महाराज उंदीर होईल तो. आणि उंदीर होऊन पुन्हा बिळात काय घेऊन जाईल? इच्छा करू देत नाही ती, इच्छा जगवतच राहते. इच्छा आपल्याला सारखे महाराज. म्हणून आणि इच्छा नुसता जन्म देते असं नाही. इच्छा नुसती आपली पुढच्या जन्माला जन्म घालते असं नाही. कारण इच्छा आपल्याला सुखही मिळू देत नाही. एका माणसानं असे विचार करत असतात संसारिकांचे. त्याचं वाक्य आहे बघा ते, की झोपल्यावर पडतात ते खरं स्वप्न नाही, जे झोपून देत नाही ते खरं काय आहे? झोपल्यावर पडतं ते खरं स्वप्न नाही, जे झोपून देत नाही त्याचं नाव खरं काय? स्वप्न आहे. म्हणजे याचा अर्थ स्वप्न म्हणजे इच्छा आपल्याला हे मिळवायचं ते मिळवायचं ते. आणि त्या इच्छा आपल्याला सुखानं काय करू देत नाही? झोपू सुद्धा देत नाही. इच्छा आहे नाही का? तुकोबारायांनी मान्य केलंय. काय निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमाचे स्थान उपयोगा. साधकाला तुकोबाराय सांगतात निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. निर्वाहापुरतं करत राहावं. बरोबर आहे. प्रारब्धानं मिळतं काय? पुन्हा पुन्हा महाराज त्याचा महात्म्याचं तुम्हाला वाटतं प्रेमानंद महाराजांनी त्यांच्या जीवनात सांगितलं. ते पोटाला त्रास होऊ लागला, काही त्रास व्हायला लागला. बरेच दिवस त्रास सहन केला आणि दवाखान्यात नेलं. एका माणसाने, जवळचा माणूस होता, 1000-1500 रुपये काहीतरी लावले. तपासणी केली. तपासणी केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या दोन्ही काय गेल्या? किडन्या गेल्या. दोन्ही किडन्या गेल्या. आणि याचा उपचार केला. किती उपचार केला तुम्ही? 5 वर्ष जगू शकता, पण उपचार नाही केला तर जगणं काय नाही, शक्य नाही. आणि त्रास एवढा होता. त्यांनी सांगितलं महाराज काय अवस्था असते बघा. तुम्ही देवही म्हणतो, परीक्षा पाहतो का काय. एक पोत झोपायचं आणि एका आश्रम होता, त्या आश्रमात एक झोपडी होती आणि 4-2 साधक राहायचे तिथं. ते राहायचे तिथं 2 टाइम त्यांना 1 भाकर 2 भाकरी मिळायची. तिथं मिळायची आणि तेवढं खायचे, भजन करायचं. त्या आश्रमाच्या मालकाला कळालं की इथं काय होत नाही, आता याच्या काय झाल्या? किडन्या गेल्या. त्यामुळे इथून जास्त बिमार पडला तर उद्या का आपण काय करावं? म्हणून त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही आता काय करा. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला त्रास देणार नाही, पण राहू द्या इथं, कारण इथं मला 2 टाइम काय होते थोडंफार खायला मिळतं. सांगितलं अजिबात चालणार नाही, निघा आश्रमातून. निघालो म्हणले. गंगेच्या तीरावर पोतं टाकून झोपायचं आणि राहायचं. मला त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला असं वाटत होतं की इथून पुढचा काळ आपला आता सगळा कशात जाणार आहे? सोपी गोष्ट आहे का मला? त्यांनी सांगितलं त्रास इतका होता, एक वेळेला
भूक तर आता मला बिमार आहे आणि अन्न नाही, बरोबर आहे. तुम्हाला अनुभव घ्या, तुम्ही त्याच्यावर विचार केला का नाही मला माहित नाही. आपल्याला त्रास असू द्या, तुम्ही साधा कोणताही त्रास असू द्या आणि उपवासी असू द्या, तो त्रास काय होतो? जास्त होतो. उपवास एकादशी सोमवार जरी असेल, फराळाचं केलं तरी त्या त्रासात काय होते? वाढ होते. का वाढ होते? कारण शरीर काय होतं? क्षीण होतं. शरीराचं बल कमी होतं. शरीराचं बल कमी झालं की रोगाचं बल आपोआप काय होत जातं? वाढत जातं. त्याचा तो परिणाम होतो. आणि म्हणून आता त्यांनी सांगितलं 3-3, 4-4 दिवस मधुकरी आणायला सुद्धा जाता आलं नाही. सांगा, मधुकरी आणायला जाता येत नाही आणि आणून कोणी देत नाही आणि त्रास भयाने एका जागेवर पडेल, मग त्या माणसाला काय वाटणार आहे की आता आपल्याला इथून पुढे आता आपला सगळा काळ कशात जाणार आहे? दुःखात जाणार आहे, दुःखात जाणार आहे. आणि अशा ही परिस्थितीत त्यांना कोणीतरी सांगितलं की एक श्रीमंत व्यक्ती आहे तिथंच, आणि तो अशा साधकाला काय करतोय? मदत करतोय. ते म्हणजे मी त्याच्याकडे गेलो की गोळ्या घ्यायच्या तर 1500 रुपये गोळ्याचा खर्च आहे. 1500 रुपये तुम्ही जर दिले तर बरं होईल, माझ्याकडे काही नाहीये. त्यांनी सांगितलं उद्या ये म्हणे. ठीक आहे, उद्या गेलो म्हणजे उद्या त्यांनी सांगितलं परवाला ये, म्हणजे पुन्हा उद्या ये. 3 दिवस गेलो म्हणजे तिसऱ्या दिवशी त्यानं सांगितलं, विचारलं म्हणे खरंच दुखतंय का तू? कागद आहेत का तुझ्याकडे? रिपोर्ट आहेत का? म्हणजे का तू लबाडीने पैसे उकळायला? हे म्हणले. त्याच्या पुढे शपथ घेतली त्या माणसा पुढं, हे तो नाही, देवानं मला दाखवून दिलं मूर्खा, तुझा माझ्यावर विश्वास नाही आणि तुझ्या का तुच्छ व्यक्तीच्या संसारिकाच्या दारात हात पसरायला लागला. तुझ्या पुढे शपथ घेतोय, याच्यानंतर कोण्या संसारिका पुढे मी पैशासाठी हात पसरणार नाही. आणि मला सगळं संपलं असं वाटलं. कशा करता सांगायला मी की सगळं संपलं. आज परिस्थिती अशी आहे की 4-5 कोटीचं बांधकाम झालं. कुठून झालं? त्यांनी सांगितलं मला माहित नाही, केलंय कोण माहित नाही, एवढ्या सुविधा कुठून आहे माहित नाही, एवढा पैसा कुठून चाललाय काय चाललाय काही माहिती नाही. पण अगोदर सगळ्या इच्छा काय कराव्या लागल्या? येत्या का? एक एक इच्छा काय करावी लागली? मारावी लागली. मारावी लागली. इच्छा मरत नाही, इच्छा काय व्हावी लागते? मारावी लागते, मारावी लागते इच्छा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात माझ्या इच्छाच नाहीये मला. इच्छा असावी, पण किती असावी? गरजे पुरती असावी. ज्याची गरज आहे त्याची इच्छा नाही, आणि ज्याची इच्छा आहे त्याची आपल्याला गरज नाही. असंच चालू आहे आपलं. इच्छा एकीकडं आणि गरज दुसरीकडं. या देहात येऊन उद्धार करण्याची गरज आहे, त्याची इच्छा नाही, आणि घर बांधण्याची गरज नाही, तर जीवनभर काय आपल्याला ती गरज आणि ज्ञान याचं विकेंद्रीकरण, त्याचं नाव संसार. त्याचा मिळत नाही, त्याची ताळ मिळत नाही. गरज एकीकडं, ज्ञान 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 ज्याचं नाही त्याची इच्छा आहे. आपण आज्ञानी म्हणून आपल्या संसारिकाच्या काय आहे? इच्छा आहे. म्हणजे गरज एकीकडं. काय करायचं? किती सोपं आहे बघा ना तुम्ही. गरजेपुरता जर विचार केला, गरजेपुरता, तर जीवनात कोणी काय नाही, अजिबात दुःखी नाही. फक्त गरज किती आहे आपल्याला? गरज किती? पण आपल्याला गरज कमी, गरज वेगळी आणि इच्छा वेगळी आहे. गरज वेगळी आहे, इच्छा वेगळी आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मला इच्छा अजिबात नाही आता. मग नाही का? एक आहे. ज्याची गरज आहे त्याची तुकोबारायांना काय आहे? इच्छा आहे. ज्याची गरज आहे त्याची इच्छा आहे. तुकोबाराय म्हणतात येणे विना मज चाल नाही. हे एक सोडून मला दुसरी इच्छा नाहीये. मला एक इच्छा आहेच आहे, एक सोडून दुसरी काय नाहीये? इच्छा नाही आहे. कोण मला काय इच्छा आहे? तुम्हाला कशाची इच्छा आहे? तुकोबारायांनी ती इच्छा एक स्पष्ट व्यक्त केलेली नाही, पण मला ध्वनीत इच्छा काय केलेली आहे? व्यक्त केलेली आहे. स्पष्ट याची इच्छा आहे असं नाही, पण एका शिक्क्यावरून तुकोबारायांनी ध्वनीत ती इच्छा आपली व्यक्त केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात मला याच्याशिवाय चाल दुसरी गरज नाही, किंवा आता येणे विन मज नाही चाल. मागच्या अभंगाशी लावा. मागच्या देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, उभा कटेकर तेने माझ्या चित्ता झाले समाधान. तुझं हे रूप सोडून आता मला दुसऱ्या कशाची काय नाहीये? इच्छा नाही, अजिबात इच्छा नाहीये मला. वाटते चरण न सोडावे, तुझे चरण धरून राहावं एवढीच मला काय आहे?
इच्छा आहे. तुझे चरण सोडून राहण्याची आता मला काय नाही अजिबात इच्छा नाहीये, आहे का नाही? किंवा मुखी गातो गीत, मुखानं गीत गाण्याची इच्छा आहे का नाही? तुझं रूप पाहण्याची इच्छा आहे. या इच्छा अनेक वाटत असल्या तरी इच्छा ती काय आहे? एकच आहे, भगवत प्राप्तीची इच्छा आहे. भगवंतानी माझ्याशी सानिध्य करावं, भगवंतानी माझ्याशी येऊन बोलावं. आणि ही माझी काय आहे? तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे तुच्छे हे बापुडे सकळ. एक नामस्मरण सोडलं तर बाकीचं सगळं बापुड आहे. बापुड म्हणजे विचार, काही त्यातलं उपयोगाला काही नाही. म्हणून काय तुच्छ केलंय त्याला, आमच्या पुढे त्याची किंमत नाही. पण विषयाची किंमत तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपल्याला खरं कळत नाही. खरं कळालं. माऊली ज्ञानोबारायांनी त्याच्यावर उदाहरण दिले. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात विवेकाची दृष्टी जैन हाळीचे किरीटे ते पंडुरोगाची पुष्टी सारखे दिसे. खरं कळत नाही तोपर्यंत शरीर सुधारलेले पण त्याला पंडुरोगे सुटले अंग, ते दयाच नावे जीवन जगणं संपलंय. लोक म्हणते काय सुधारलाय, सुधारला नाही, त्याला काय झालेला आहे? रोग झालाय. बरोबर आहे का नाही? याच्यावर त्या खरं कळत नाही तोपर्यंत त्याचा गोडवा राहतो. याच्यावरती तुम्हाला उदाहरण माहितीये, याच्यात काय पडलं कळालं नाही तोपर्यंतच खीर काय लागते? खीरच म्हणणे त्याला, खीर नाही, बासुंदी. हा, तोपर्यंतच गोड लागते. त्याच्यात काय पडलंय आणि कुठून बघावं लागतं? विवेकाच्या नजरेतून बघावं लागतं. याच्यात काय पडलेलं आहे हे कळालं की मग काय बरं आहे का नाही? मला एक सांगा, तुकोबरायांनी त्या काळात बघितलं. सगळे बघतही नाही तर सगळे बघणारही नाही आणि बघूही नाही असं माऊली म्हणतात. काय सगळ्यांना ज्ञान जर झालं, माऊली ज्ञानोबराय म्हणतात संसार शब्दच खोटा होईल ना. सगळ्यांना जर ते ज्ञान झालं तर संसार नावाचा शब्दच काय होऊन जाईल? सगळे जर पुण्य करायला लागले तर मला नरकलोक बंदच पडेल ना. कोणती होईल? संसारी संसारो सांडिजेल तरी महादोषी केवशी जेल. आणि संसार हा शब्दा नव्हे लटिकाचे आहे का नाही? पाप करणाऱ्याला जर पाप टाकून दिलं तर पाप राहतील कुठं? आहे का नाही? आणि जर सगळ्यांना ज्ञान झालं तर संसार नावाचा शब्दच काय होऊन जाईल? खोटा होईल. म्हणून ते राहते चालू. सगळे साधक होतही नसतात. जेवढे साधक आहेत त्या सगळ्या साधकाचे सिद्ध होतही नसतात. होणारही नाही. काही साधक मला जवळ गेली वापस करले, नाही का नाही? माऊली ज्ञानोबराय म्हणतात जैशी नाव थडिये ठाकता जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकला हे आपवता मागवता पाग. बरोबर आहे का नाही? दोराच्या आधारे पर्वत चढाला पाऊलाशी एक पाऊल टाकायचा सुटली जवळ गेला आणि त्याचा ते साधक नाही का नाही असतेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिलं तिरी पाहिला गे. माऊली ज्ञानोबराय म्हणणे करतात सगळे संसारी साधक नसतात, सगळे साधक शुद्ध होत नसतात. आहे का नाही? विरळा ऐसा कोणी असा एखादाच निघतो तो का त्याशी विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे विरळा पावे. एखादा कुणीतरी एखादा काही एखादेनी आयुष्य प्राप्त पुरुष संसारी नाही गा भाऊ हिंडता अवघ्या जगात एखादा कदाचित देखील. एखादा प्राप्ती काय सगळ्यांना होत असते का? सगळ्यांना होत नसते आणि होणारही नाही. बरोबर आहे का नाही? व्हावी अशी अपेक्षा संतांनी व्यक्त केली की सगळ्यांना ती प्राप्ती काय करावी? व्हावी, सगळ्यांचा उद्धार व्हावा असं संत म्हटले असले तरी ते होणं काय नाहीये, शक्य नाहीये. एखादा कुणीतरी साधक असतो आणि तो सिद्धही त्या साधकातून एखादा काय होत असतो मग पुढं सिद्ध होत असतो. होईल ना. पण मला जो कोण सिद्ध होतो, साधक कोण होतो ऐका.
साधक कोण होतो? ज्याला खऱ्या खोट्याचं ज्ञान झालं, ज्याला विवेकाची नजर प्राप्त झाली आणि खऱ्या खोट्याचं ज्याला काय झालं? ज्ञान झालं, तो साधक होतो. सिद्ध कोण होतो? ऐका, सगळे साधक का होत नाही आणि सगळे सिद्ध का होत नाही? त्याचंही कारण आहे. सगळे साधक का होत नाही? कारण खऱ्या खोट्याचं सगळ्यांना काय होत नाही? ज्ञान होत नाही. ज्ञान होत नाही. जरी आपण ऐकत असलो, याच्यात आता खूपच बारीक बारीक केलं तर जास्तच प्रकार पडतील. खऱ्या खोट्याचं ज्ञान कानावरच काहीच्या पडत नाही. खरं काय आणि खोटं काय हे शब्दच काय पडत नाही तर कानावर पडत नाही. तर काही काहीच्या कानावर पडतात, पण मान्यता तशी होत नाही. कानावर आपल्या नेहमी कानावर पडतात, तोंडातून निघतात, पण आपली तशी काय होत नाही? मान्यता होत नाही. काही काहीची मान्यता होते. मग ज्याची मान्यता होते तो साधक होतो. ज्याच्या मनानं मानले की हे खरं आणि हे खोटं, तो साधक होतो. मग साधकाचा सिद्ध व्हायला काय अडचण आहे? कारण त्याच्यावर ठाम राहणं होत नाही. सिद्ध तोच होतो जो त्याच्यावर काय राहतो? ठाम राहतो. ठाम का राहत नाही? कारण ठाम राहत नाही असं नाही, ठाम राहू दिल्या जात नाही. लक्षात घ्या, ठाम राहत नाही असं नाही. कोणाला वाटत नाही आपण ज्या मार्गात चालू त्याच्यावर दृढ असावं वाटतं ना महाराज, पण त्याच्यावर ठाम राहू दिल्या जात नाही. कोण राहू देत नाही? कोण राहू देत नाही? मुळात जन राहू देत नाही, दुसरे विकार राहू देत नाही, मन राहू देत नाही, त्याच्यानंतर देवदेवता राहू देत नाही. बरोबर आहे का नाही? देवदेवता सुद्धा ठाम राहू देत नाही, रिद्ध्या राहू देत नाही. बरोबर आहे का नाही? आणि हे सगळ्यांशी दोन हात करून काय करावं लागतं? मग ज्याला ठाम राहता येतं ते आडवा वया आले, दोष वैरीचे धोपटिले, तया माझी पहिले देहांकारू अहंकारम बलम दर्पम काम क्रोध परिग्रहम. 18व्या अध्यायातला विषय. म्हणजे सगळे आडवा वया आले, हे एक 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 अडवायला येतात आणि ते सगळ्या नुकसानी सहन करून ठाम राहावं लागतं. एवढं सोपं नाही. लॉकडाऊन मध्ये एक तुमचे मित्रच होता, ज्ञानेश्वरीची आवड लागली, इतकी आवड लागली महाराज की महाराजाची, पण एवढी आवड लागली की दररोज मला फोन. आणि ते काय झालं, याला आवड लागली की माणसाला मग, आणि ते वव्या नाही कळायच्या. मग महाराज याचं काय त्याचं काय, मग दररोजच्या 10-20 वव्याचं मी सांगायचं. मग त्याचं ते काय करायचं शेतात जाऊन. लॉकडाऊन होतं, कुठं कळत नाही. म्हणजे महाराज एवढी आवड लागली, एवढी की आता ज्ञानेश्वरी सोडून काहीच करावं वाटत नाही. आता फक्त काय करावं वाटायले? ज्ञानेश्वरी. मग एक दिवस सहज आमचा बोलता विषय जरा वयाचं चिंतन झालं. दुसरा अर्धा तास विषय झाला. म्हणलं ज्ञानेश्वरीचा, पण काय माहितीये का, आपण ज्ञानेश्वरीचं म्हणलं ग्रंथाचं चिंतन करायला लागलो तर एखाद्या वेळेला सांसारिक संकट आलं तर ज्ञानेश्वरी सोडायची नाही. होतंय असं आपल्याला ते आलेलं प्रारब्ध नसतंय, पण आपण नेमकं तिथं ज्ञानेश्वरी चिंतन सुरू केलं आणि आपल्याला वाटतंय कधीपासून आलं? ज्ञानेश्वरीपासूनच आलं. ज्ञानेश्वरीपासून असं वाटतंय ना माणसाला. मग वाटलं तर मग असा सहज विषय झाला आमचा की होत असते एखादं संकट येईल ज्ञानेश्वरीमुळे. म्हणजे इतर पाप आपल्यावरती संकट आणून टाकेल, पण ज्ञानेश्वरी सोडायची नाही. पुढं कल्याण होतं. मला काय झालं, आता त्या लॉकडाऊन मध्ये त्यांनी त्या शेती घेतल्या, शेतीत माळ घेतलं. भाऊ ती एखाद्या आता ती भाऊ म्हणत होता दिवस कष्ट करायला, रानातच म्हटल्यावर कष्ट करायला, हे पीक घ्यायचं ते पीक घ्यायचं. हे दिवसभर काय करू लागलं? ज्ञानेश्वरी आवड तशीच लागली. मला 2-3 महिने झाले भावान दिलं तर वायली काढ. म्हणजे भाऊ तू तुझं ते करायला लागला, म्हणून तू नाही जमत म्हणे आपलं. पहिले काय असेल त्यांचं तर दिलं वायली काढून. म्हणून वायली निघली की मग त्याच दिवशी संध्याकाळी कोणाला म्हणजे महाराज ज्ञानेश्वरीनं वाट लावली आमची. हात लावली म्हणजे ज्ञानेश्वरीनं. काय झालं म्हणजे भावानं वायली काढून दिलं. आपल्याला तर शेती येत म्हणजे तेवढी जमत नाही ना, तेवढं कटर काम जमत नाही आपल्याला. काय करावं आता म्हणे पुन्हा आता निषेध केला. काय आता ज्ञानेश्वरी हातात घ्यायची नाही, ती कधीच जात नाही. सोपं का महाराज? मग याच्यामुळे माणूस ठाम राहिला जात नाही. हे असे प्रकरण येतात आणि म्हणून माणूस काय होत नाही,
पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. महाराज पूर्ण पूर्ण सुकृत, हाफ सुकृत नाही, फुल पूर्ण सुकृत आहे, हाफ चालत नाही. 1/4 अभ्यास आप चालत अभ्यास आहे, हाफ चालत नाही. पूर्व सुकृत पूर्ण, पूर्ण पूर्ण दोन्हीकडे लावा. दोन्ही काय लागतं? परिपूर्ण. टिकणं सोपं नाही. काय संकट येतील ना, काय संकट परमार्थामुळे येत नाही, संकट प्रारब्धाने येतात. ऐका, संकट कशामुळे येतात? प्रारब्धाने येतात. पण मग ग्रंथ वाचायला, परमार्थ करायला ती काय येतात? त्याचं कारण आहे महाराज, ग्रंथ पाप जाळत, आणि पाप जाळत असल्यामुळं ते संकटाच्या रूपानं पुढे येऊन जळून जातं पटापट पटापट पटापट. तुम्हाला माहितीये का, आपण उलटा विचार करतोय. जर ग्रंथ वाचल्यावर आपल्यावर संकट आलं, जर आपल्याला भजन करत असताना जर आपल्यावर संकट यायला लागले, तर त्याचा खूप मोठा दंड आपल्याला मिळणार होता. तो थोडक्यात होऊन चाललाय. याचा त्या ग्रंथाचा भजनाचा उपकार माना की याचा आपल्याला पुढे मोठा काय मिळणार होता? दंड मिळणार होता. आणि तो आता काय होऊन चाललाय? थोडक्यात होऊन चाललाय, थोडक्यात होऊन चाललाय. एक भजनानंदी महात्मा, त्यांना स्वप्न पडलं, भजन खूप केलं, स्वप्न पडलं की 10-20 लोकांनी येऊन त्यांना मारलं स्वप्नात. एवढं मारलं की त्यांचा खून केला त्यांचा. आणि मला ते घाबरले. आता स्वप्न तसं पडलं, ते झालं, ते घाबरले. आणि सकाळी गुरुला विचारलं, म्हणजे महाराज असं झालं. गुरुही सांगते होती. त्यांनी फक्त म्हणजे महाराजांच्या शिष्याची कथा आहे. त्यांनी सांगितलं, अरे वेड्या, तुझं प्रारब्ध असं होतं की एवढ्या लोकांनी जागृतीत तुझा खून करावा, असं तुझ्या कशात लिहिलेलं होतं? प्रारब्ध होतं. तुझा साक्षात हे लोक खून करणार होते, पण भजनाचा परिणाम तो फेडून घेतलं. पण कुठं फेडून घेतलं? स्वप्नात फेडून घेतलं. आपण उलटा विचार करतो, अरे उलट पाप जाळायला लागले, त्याचा नाश झाला. घेतलं, फेडलं नाही असं नाही. खातोपत्री राहणच नाही. आणि बँका काढली कुठून? वरच्या वरी 7-12 दिली. अशा घटना घडतात ना, टीव्हीवर बातम्या येतात. मला ज्या माणसाला आता विमा भरलाय ना लोकांनी, आता होते आपले विमे भरले मागचे आठवड्यात, तेवढी ती बातमी होती की 1000 एकराचा विमा भरलाय त्या माणसाने वेगळ्या जिल्ह्यात. कितीचा भरलाय? 1000 एकराचा विमा भरलाय, आणि त्याला मुळात जमीनच नाही. मग कसा भरला त्याने? आणि त्यांनी सांगितलं की 10 वर्षापासून तो माणूस असे काय उचलायला लागलाय? विमे उचलायला. आणि त्याला जमीनच नाही. कशावर भरला? कागदोपत्री. सत्ताधाऱ्याच्या जवळ असल्यावर सगळे काम कसे होतात? कागदोपत्री. तसं पाप येणार, याच लोकातलं आहे ना ते पाप आहे. बी कुठं लगेच सत्य लोकातले, असत्य लोकातलं माया चिंते पण. आणि म्हणून ते कसं फेडून असं फेडल्या जातं. म्हणून आपल्यावर संकट आलं तर समजा खूप मोठं येणार होतं, आणि परमार्थाचा परिणाम ते आपल्याला काय झालं? गेलं शीतल गेलं असं. म्हणून अरे कधी होतं ते? खरं कळाल्याशिवाय. म्हणजे खरं सगळ्यांना कळत नाही. खरं कळलेले साधक होतात, आणि सत्यावर जे ठाम राहतात त्यांचेच काय होतात? सिद्ध होतात. का तुकोबारायांचा निश्चय असा झाला? तुकोबाराय म्हणतात, येतो आम्हा बरे कळो आले. आम्हाला बरे कळो आले, याचे 2 अर्थ. हे आम्हाला कळालं हे चांगलं झालंय, किंवा आम्हाला चांगलं कळालंय. बरं शब्दाचा अर्थ दोन इकडे लावा. जे आम्हाला सत्य आहे ते कळालं, हे काय झालं? बरं झालं. असत्य उघडं पडलं आमच्या पुढे, हे बरं झालं. किंवा आम्हाला हे कळालं, हेच आमच्या जीवनातलं काय झालं? बरं झालं. लक्षात आलं ना? एक तर हे कळालं, हे बरं झालं, आणि बरं कळालं. कळालं हे बरं झालं, आणि काय कळालं? बरं कळालं. बरं कळो आले. बरं तू इकडे लावता येतं. व्यक्त बरं झालं कळू आलं, आणि हे बरं कळू आलं. म्हणजे बरं जे आहे, जे खरं आहे, बरं शब्दाचा अर्थ खरं कळालं. सत्य काय आणि असत्य काय? सत्य आम्हाला आता कळालं, आणि मग सत्य कळाल्यामुळे मला कोण बडबड करी वाया? आहे का नाही? आता व्यर्थची बडबड कोण करणार आहे?
सत्य आम्हा म्हणी न हो गाबाळाचे हा, आमच्या मनात काय बसलेलं आहे आता सत्य बसले. आम्हाला काय कोण बडबड मला तुकोबर आहे म्हणतात. आता तुकोबराने म्हणलं आता येणे विन मज नाही चाला. आता हे सोडून मला दुसऱ्याची इच्छा नाहीये. ते रूपाशिवाय त्या नामाशिवाय दुसऱ्याची इच्छा नाही. आणि कोण बडबड करी वाया, म्हणजे इथं मला बडबड वाया करी म्हणजे याचा अर्थ बडबड शब्दाचा अर्थ काय, बडबड शब्दाचा अर्थ काय, बडबड कशाला म्हणावं. तर नाथ महाराजांच्या भाषेत महाराज हरी बोलणं हेच बोलणं आहे. आणि हरी सोडून दुसरं बोलणं काय करणं आहे, बडबड आहे. हरी बोला हरी बोला ना तरी व्यर्थ गलबला. गलबला म्हणजे बडबड. महाराज आपण दिवसभर जरी बोलत असलो आणि देवाविषयी बोलत, काय 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 माणसं महाराज दिवसभर बरोबर त्यांना अशी भावना असते, काही काही येरीच बडबड करतात. आणि काही काहीची भावना अशी असते की मी दुसऱ्याच्या भल्यासाठी बोलायलोय आणि मग याच्यात आपलं कल्याण आहे. मला दुःख म्हणतात, अहो आम्ही दिवसभर बोलतो पण कोणाचं काय करतो, चांगलं करतो. अरे तू किती चांगलं करत असला तरी ती काय आहे, बडबड आहे. एक देवाचं नाव तुम्हाला एक सांगू का, लोकांचं चांगलं करण्याकरता आपला जन्मच नाही. लोकांचं भलं करण्याकरता आपण कोणाचं भलं करू शकत नाही आणि आपण कोणाचं बुरंही करू शकत नाही. भलं करण्याकरताही त्याचंच पाप पुण्य जिम्मेदार आहे आणि बुरं करण्याकरताही त्याचंच कर्म जिम्मेदार आहे. भलं होत असेल त्याच्या पुण्यानं होत असेल, बुरं होत असेल तर त्याच्या नाही. पण मग निमित्त, पण आपला जन्म दुसऱ्या निमित्त हो गेला ना वाया. आपलं कोणा काय करण्याकरता आहे, आपुले हित आपण पायी संकोचतो न धरी काही. आपलं हित कशात आहे आणि आपलं हित करून घेण्यामध्ये आपलं काय आहे, बरं आहे. म्हणून तुकोबा म्हणतात बडबड वाया कोण करी. आता बडबड बडबड म्हणजे मला तोंडाचीच का नाही, सगळ्या इंद्रियाच्या क्रिया घ्यायच्यात आता वाया बडबड. नुसतं तोंडानं मौन धरून चालत नाही. मला प्रमाणाचे असं काय की अडचणीचे दार माझी बाहेर माझी पैसकार, तोंड बंद केलं. काय करावी ते मौन, काही दिशा हिंडी मन. काय करावे ते मौन, काय त्या मौनाला फायदा आहे. मला काय नाही, या क्रियेचा काही उपयोग होत नाही. तुकोबा आहे म्हणतात, मला काय काय लोक म्हणतो तुम्ही 12 वर्ष चप्पल नाही घातली. काय होते 12 वर्ष नाही घातली, जन्मभर नाही घातली तर काय होते, चप्पल नाही घातली देव भेटतो का. जनावर तर काय तेच चपला घालत नाही, मग त्यांना देव मिळतोय. काय होतं त्यांना, अजिबात काय होत नाही. मी म्हणले एकच टाइम खातो, काय होतं एक टाइम खाल्ल्यानं. काय सर्प खातो अन्न काय झाड बकाचे. तुकोबा म्हणतात सर्प तर म्हणजे अन्न खात नाही, मग तो का महात्मा होतो. एक टाइम तुला त्रास असेल, तुझं पोट दुखत असेल, 2 टाइम पचत नसेल म्हणून किती टाइम खायला लागला. खरंच कचून भूक लागेल एका टाइमवर धकवणार आहे का तू. सुखे खावे अन्न पण मुख्य काय त्याचे करावे चिंतन. हे करत नसेल ते या क्रियेला कवडी किंमत आहे, कवडी किंमत, काही किंमत नाही. आम्ही हे करत नाही, आम्ही हे केलं नाही आणि मला त्याचाच अहमपणा धरून मग जीवनाचा काय होत होतो, नाश होत. कशाने काही होत नाही. म्हणून बडबड बडबड. मला देव सोडून डोळ्यानं दुसरं काही पाह नाही, डोळ्याची बडबडे. कान सोडून कानानं दुसरं काही ऐक नाही, कानाची बडबडे. देव नामस्मरण सोडून तोंडानं काही बोलणं ही जिव्याची बडबडे. बरोबर आहे का नाही. त्याच्या यात्रा सोडून दुसरीकडे चालत जाणं ही पायाची काय आहे, बडबड आहे. त्याची सेवा सोडून हातानं दुसरी क्रिया करणं ही हाताची काय आहे, 10 इंद्रियाचं घ्या, ही त्याची काय आहे, बडबड आहे. बडबड आहे महाराजी. त्याचा स्पर्श सोडून इतर स्पर्शाची अपेक्षा करणं ही दुगेंद्रियाची काय आहे, बडबड आहे. त्याचा रस सेवन सोडून इतर विषयाचा रस सेवन करणं ही रसनेंद्रियाची काय आहे, बडबड आहे. सगळ्या इंद्रियाचं घ्या ना त्याच्या. ही बडबड फक्त तोंडापुरती लावायची नाही. ज्या वेळेला सांगितलं जातं आहार 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 शुद्धी सांगितल्या जाते, त्याला एका रसनेंद्रियाची आहार शुद्धी घ्यायची नाही, सगळ्या इंद्रियाची काय घ्यावी लागते, डोळ्याचा आहार शुद्ध असावा. कारण त्या इंद्रियाचा तो काय आहे, 5 विषय. जाऊ द्या कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रियाच घ्या.
5 ज्ञानेंद्रिय आणि त्याला 5 काय दिलेले आहेत? विषय दिलेले आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आणि 5 इंद्रिय. कोणते? शब्द, शब्द, शब्दाचा श्रवण आहे, त्वगेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि कोणतं राहिलं? 3 झाले ना. नेत्रेंद्रिय, श्रवणेंद्रिय. किती झाले? 5. शब्द श्रवणेंद्रियाचा विषय आहे का नाही? श्रवणेंद्रियाचा विषय काय आहे? शब्द. बरोबर आहे का नाही? म्हणजे श्रवणेंद्रियाचा आहार हा काय आहे? शब्द. रूप हा नेत्रेंद्रियाचा काय आहे? आहार आहे. बरोबर आहे का नाही? स्पर्श हा त्वगेंद्रियाचा काय आहे? आहार आहे. बरोबर आहे का नाही? पुन्हा कोणता राहिला? घ्राणेंद्रियाचा आहार आहे का नाही? सुगंध हा घ्राणेंद्रियाचा काय आहे? आहार आहे. गंध, गंध, त्या गंधात 2 प्रकार आहेत, सुगंध आणि दुर्गंध. गंध हा घ्राणेंद्रियाचा आहार आहे. आणि या सगळ्या आहारावर काय खावावं लागतं मग? पाहिलं तुझे रूप, याची मज सुख देईन देई देवा, कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती देई देवा. वाहिरंगे टाळी नाचेन उदास, हे देई हातास पाया सुख. आहे का नाही? तुझे वर्णी गुण नाम, याची मज प्रेम दे देवा, सकळ दे भाव, अनेक नका ठाव. सगळ्या इंद्रियाचा आहार. तशी बडबड सगळ्या इंद्रियाची, सगळ्या इंद्रियाची बडबड आहे. मला सगळ्या इंद्रियाची बडबड कोण करी? बडबड कशाला म्हणतात? बडबड ज्याच्यातून फळ काहीच निघत नाही त्या क्रियेला काय म्हटलं जातं? बडबड. वाया, वाया, व्यर्थ, की ज्याच्यातून फळ काही निष्फळ क्रिया, तिचं नाव काय आहे? खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबड. ते तिच्यातून काही अनुभव निघत नसेल, काही फळ निघत नसेल, त्या क्रियेला काय म्हटलं जातं? बडबड म्हटलं जातं. बडबड म्हटलं जातं. मला अनेक ठिकाणी याचा संत महात्म्यांनी आपल्याला हे केलेलं आहे. अगा बोलण्याची राणी हिंडता, फळल्या अक्षराची वार्ता, ऐकी जे फळल्या अक्षराची वार्ता, ती वाचाची कल्पलता, वाचाची केली कल्पलता विवेक. ऐका नाही, मला काय फळच नाही ना. ज्या क्रियेला फळ नाही त्या क्रियेला काय म्हणतात? करशे बरोबरी शेकी तुझे तोंड तुझ वैरे राया, रकारा पुढे या परिणामाची ओळ मांडून संसार दौडून. ऐका नाही, मला याच्या राम 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 हे शब्दाचे तर रकारा पुढे एक मकार मांडिका, उत्तरेशी समतुका रकारा पुढे एक मकार, हे शब्दच आहेत. आणि ते हे काय आहे? बडबड आहे. बडबड आया व्यर्थ बडबड आहे. आणि म्हणून मला सगळ्या इंद्रियाला, तुकोबाराने आपल्या सगळ्या इंद्रियाला काय केलं? तुम्ही डोळे तुम्ही घ्या रे चोख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, सदा हातपाय हेची काम करा, माझ्या नमस्कारा विठोबाशी. ऐका नाही, चला सगळे इंद्रिय तुम्ही काय करा? हे माझी विनंती, नका होऊ परती पांडुरंगा. सगळ्यांना सगळ्यांना ही माझी विनंती आहे. आणि सगळ्या इंद्रियाची बडबड वाया कोण करणार आहे? ते व्यर्थ. आता निष्फळ क्रिया कोण करणार आहे? आम्ही महाराज काही इंद्रियाची क्रिया अशी करत नाही की जी काय जाणार आहे? निष्फळ जाणार आहे. अशी क्रिया आम्ही करत नाही, अजिबात करत नाही. मला तुकोबारायांनी तर सगळ्यांना सूचना दिल्या होत्या. नका मज पाशी वधू प्रपंचाचे विषय. देव सोडून जे पाहणं, ऐकणं, बोलणं, चालणं, स्पर्श करणं, हे सगळं क्रिया काय आहे? आयुष्यभर कोणाचं काय ऐकलं नाही, अजिबात नाही. तुम्हाला मागेही सांगितलं होतं, लक्षात असेल तुमच्यातून. मी एकदा गेलो, दुपारी बसलो, एक बाई आली, बाबा प्रसाद द्यायचे. ते मला बोलू लागले, अगोदर आमचा बोलू लागले असं. त्या बाईला प्रसाद दिला. ती म्हणे, बाबा पोराने खांदी लय पाणी लागलं. ते आनंदात माऊली आली. मग तिची श्रद्धा. आपल्याला ते नाही म्हणायचं, बाबाला सांगायचं. बाबा म्हणले बर 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 असं म्हणले. त्यांचं असंच असायचं, बर बर बर, वा वा वा, छान छान छान.
आज ती म्हणे बाबा 40 फूट अशी पुढं लय सांगायचं होतं तिला. बाबा म्हणले झालं दर्शन हो, या मग तुम्ही आता, या तुम्ही आता तुमचं काय झालं, काम झालं. या मग तुम्ही आता तुमचं बोलणं बस झालं बाबा, तुम्ही आता काय करा, या म्हणले निघा. नाही महाराज अजिबात नाही, आपल्याला मला राऊत बाबाचा याच पद्धती बरं असं. तुम्ही जा आणि एखाद्याने विषय काढू द्या, मला ते बसून देत नाही, अजिबात नाही. या उडा, झालं का तुमचं दर्शन, घेतला का प्रसाद, अंतर उडा नाही का. संसाराचा विषय काय करायचं ते मला काय देणं मला काय करायचे त्याचे, आहे का नाही. आणि म्हणून काय त्याचा तुकोबा आहे म्हणतात, सगळ्या इंद्रियाची बडबड आम्ही आता काय करून टाकली, बंद करून टाकली. कोण बडबड करी वाया, वाया म्हणजे व्यर्थ, व्यर्थ काय कोण करणार आहे, कंपनच नाही आमचं तेवढं ती वायाची काय करायला, बडबड करायला. कोण बडबड वायाला करणार आहे, कोण. आता येणे विना माझं नाही चाल, कारण ती बडबड करण्याची आमची आता इच्छा राहिलेली नाही. ज्या वेळेला खरं कळतंय त्यावेळेला, त्या खोटं ज्या वेळेला आपल्याला स्पष्ट होतं त्याची माणसाला काय राहत नाही, इच्छाच राहत नाही, इच्छाच राहत नाही. मी तुम्हाला मागे कृष्णांचा सांगितलं होतं, कळस अवघड आहे, कळस अवघड आहे. ते थोडक्यात सांगतो, माहिती असेल तुम्हाला. एक भिकारी दारात आला, लेकरू खेळू लागलं आणि आई स्वयंपाक करू लागली, आहे का नाही, स्वयंपाक करू लागली. ते भिकारी म्हणला काही वाडा काही वाडा काही वाडा, तर ती आई मला त्या ते भाकरी करू लागली. ती एक भाकर चुलीलं, एक तव्यावर, एक हातावर, म्हणजे ते सगळं तारावर कसरत आहे ना. ती थांब बाबा, जसा थांब मध्ये देते मी. तेवढ्यात त्यानं पाहिलं 2000ची नोट दिसली त्याला. मरू द्या बाई, देऊ काय देणार आहे आपल्याला, एवढं धान्य देईल. नोट हल्ली तर त्यांची नोट अशी उचलली, उभा राहिला, पळून कसं जाता, उभा राहिला. त्या लेकरांना पाहिलं, सांगितलं आई या बाबांना आपल्या दारचे पैसे घेतले. ती म्हणे घेऊ दे मेल्याला, ते खोटे येत बाई, आतूनच काय म्हणे घेऊ दे मेल्याला, ते काय आहे खोटे येत. आता मला सांगा, खोटं कळाल्यावर तो टाकून देईल का घेऊन पळल, घेऊन पळल का टाकी टाकून देईल, टाकून देईल ना. कारण त्याला काय कळाले, त्याचा अजिबात त्याच्याविषयी आसक्ती राहिली नाही, कारण ते त्याला खोटं कळालं. तसं तू खोटा ऐसा संसार मज पायी घ्यावी. असं समजलंय ना ते, आता दिलंय टाकून महाराज. आणि म्हणून व्यर्थाची कळायला लागले. कोण बडबड करी वाया, वाया कोण बडबड करणारे, कोण व्यर्थ बडबड करणारे, आहे का नाही महाराज. हे काय परमार्थिक साधकाला अशा अभंगाचा आधार आहे. म्हणूनच काय चालू आहे, आधार कोणता आधार आहे, बरोबर आहे का नाही. जर ज्ञानोबा तुकोबारायनाथ महाराज यांचे शब्द जर नसले समोर, तर काय आधार आहे महाराज. सगळे आंधळीचे, देव दिसत नाही, पुण्य व्हायला का पाप व्हायला तेही दिसत नाही. त्याच्याकडे हे नाही, ते फाशे घेईल. सोपं आहे का ते, पुण्य का पाप हेही दिसत नाही. आपल्या एक असं हे स्पष्ट दिसतंय, हे नुकसान स्पष्ट दिसतंय ना, आणि हा फायदा दिसत नाही. म्हणून अशा टायमाला फक्त आधार कोणता राहतो, मग ग्रंथाचा आधार राहतो, नाही का नाही. म्हणून महाराज तुकोबारायांनी हजारो करोडो वर्षा करता नाही, कितीतरी कल्पा करता, साधका करता हे ग्रंथ काय आहे, आधार देणारे आहे. आणि म्हणून या ग्रंथाच्या जिम्म्यावर तर साधक काय करतात, ठाम चालू आहेत का नाही, असे अभंग वाचत ठाम चालू आहे. आणि महाराज म्हणून कोण बडबड करी वाया, व्यर्थाची बडबड कोण करणार आहे. आमच्या लक्षात आलंय आता, आमचं सुख त्याची दुःख पुण्य पाप खरे, हे तो आम्हा बरे कळो आले. सुख तेच, दुःख तेच, पुण्यही तेच आणि पापही तेच. दोन सांगितले, सुख दुःख, पाप आणि पुण्य. पाप दुःख, पुण्य सुख. महाराज पाप आणि पुण्य आणि सुख आणि दुःख हे समानार्थी शब्द, म्हणजे एकाच वस्तूचे दोन नाव म्हटलं तरी अडचण नाही. पाप म्हणजेच दुःख आणि पुण्य म्हणजेच काय आहे, सुख आहे. कारण पापाचाच परिणाम दुःख आहे आणि पुण्याचाच परिणाम काय आहे, सुख आहे. नाही, पापच सुख
आणि पाप दुःख. पण सुख दुःख हे पाप पुण्याची मंडळ आहे. सुख हे सगळं त्याच आहे ना, कार्य येते त्याच मार. पाप हे कारण आहे आणि ते कार्य आहे, बरोबर आहे का नाही? पाप पुण्य कारण आहे आणि सुख दुःख त्या पाप पुण्याचं काय आहे, कार्य आहे, बरोबर आहे ना? तुम्हाला एक सांगू का, याला आपण वेगळं मानलंय म्हणून आपण पाप करतोय. जर ज्या दुःखालाच पाप मानला तर आपण मनात रोग व्हावा असं कोणाला वाटतंय? हा रोग काही रोगी आवडे दरिद्री रोग काय रोगाला आवडतोय आवडत नाही तरी होतोय. का होतोय? पाप. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. रोग पापामुळे होतोय. मग पाप का करतोय माणूस? पाप काय आपल्याला काय शेजाऱ्याने आणून दिलंय का पाकिस्तानवाल्याने आणून दिलंय? ज्याचं पाप त्यालाच, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून मग पाप का करतोय? त्याचं मूळ कारण आहे पाप. आणि दुःख आपण काय मानले? वेगळं मानले. जर असा निश्चय झाला असता आपला की पापच दुःख आहे, तर आपलं पाप करायला सुद्धा अंगावर काय काठी उभी राहिली असते. कारण पाप झालं की आपल्याला काय होणार आहे? पण आपण पाप मानलंय वेगळं आणि दुःख मानलंय वेगळं. पाप करत राहतो, पुन्हा दुःख आलं की महाराजांनी येऊन विचारतो आमच्यावर काहून संकट आलं? ग्रहमान पाहायचे काम नाही. तुझे आहे तुझा हाती. सगळं कोणाच्या हातात आहे? काय ग्रह पाहायची गरज नाही महाराज. ग्रह आपल्याच हातात येतं. ग्रह पाहायची गरज नाही, ग्रह आपल्याच हातात येतं. आपलं कर्म जसं असेल तसे ग्रह काय होत राहतात? फिरत राहतात, बरोबर आहे नाही? ग्रह का म्हणा शनी हे काय आपल्या ग्रहाचा परिणाम आहे ना, आपल्याच कर्माचा. तो काय कर्म म्हणजेच पाप पुण्य आहे. कर्म दुसरं काय आहे? आणि ती कोण केलेलं राहत? आपण केलेलं राहत. म्हणून तुकोबाराय म्हणतात पण आमचं पुण्य पाप सुख दुःख सगळं तेच झाले. आम्हाला पुण्य करायचं असलं तरी आम्ही नामस्मरण करणार, आणि आम्हाला पापही करायचं असलं तरी आम्ही काय करणार? नामस्मरण करणार. आम्हाला पाप करायचं असलं म्हणजे याचा अर्थ मला आम्ही नामस्मरण सोडून दुसरी क्रियाच करणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणसाल का नामानं पाप होतं काय? असं आहे, बरं होईल कदाचित. होईल ते होया विठोबाच्या नावाने. आम्हाला कोणी म्हणलं असेल महाराज तुमचं याच्यामुळे दुःख व्हायला हो क्या? आमचं दुःखच ते झालंय, काय अडचण नाही. आमचं ठीक आहे, आम्ही दुःखच करायला तयार आहोत. नाही पाप होईल हो क्या झालं? काही काही लोक सांगतात ना सुधरून महाराज, सुधरून सांगत नाही तसे. अरे असं असतं का? घरचे ढोरं उपाशी मारणं, लेकर बाळ उपाशी मारणं आणि इथं करणं हे का पुण्य आहे का? हे काय आहे खरं? असा कुठं परमार्थ असतो का? आपल्या बापाला नाही पाहिलं, याच्या बापात देवत नाही, मंदिरात नाही पाहिलं, गावातच नाही पाहिलं. काही सांगतात आपल्या बापानं असा परमार्थ खरं आहे त्याचं काय खोटं थोडायचे खरं आहे त्याचं. मग धांगड बाबा सांगायचे धांगड बाबा म्हणले मी नवीन सप्ते निघलो, तर त्यावेळेस पायी जायचं काय महाराज जायचो म्हणले. आणि गेलं की ते म्हातारं इकडं काम शेती मोठी आणि काम करायचं. म्हातारा म्हणे मी निघलो की बोली घेऊन निघायचं. तू गेला की मी काय करतो? फाशी घेतो. तू गावाच्या बाहेर गेला की मी फाशी घेतलीच. काय करावं म्हणे आता? पहिल्या दिवशी मला वाईट वाटलं म्हणे. पहिल्या वेळेस पहिल्या म्हणलं की म्हातारं खरंच काय सांगता घ्यायचं फाशी आहे का नाही? आणि मग लोक म्हणायचे अरे याला बाप. मग गेलो म्हणले मी, साध्या म्हणले घेतली ते घेतली. गेलो म्हणले, घरी आलो तर म्हणले मला भीतीच वाटलं. तेव्हा काय फोन नव्हती की म्हाताऱ्यानं कदाचित, पण म्हाताऱ्याने काही घेतली नाही. मी जरा पक्का झालो म्हणजे की म्हाताऱ्या काही फारशी घेत काय असतं आनंद बांधव घेतली नाही. मग एकदा दोनदा तीनदा मग लोक म्हणे अरे एका परमार्थ आहे याला काय नाही. बाप म्हणतोय मला घेऊ चाललाय कीर्तन आहे का नाही? काय बरं म्हणतील ना लोक. पण मग आमचं सगळं ते काय झालेलं आहे? तेच झालेलं आहे. सुख त्याची दुःख पुण्य पाप खरे, बरोबर आहे का नाही? सुख तेच, दुःख तेच, पुण्य तेच आणि पापही. आता माझे लोक सुखे निंदा म्हणून ती विचारू सांगिया करू द्या ना, करणारच मला करणार. कारण मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं संसारिकाची निंदा करायला एवढं सोपं नाही. करून पहा निंदा संसारिकाची. सगळ्यात सोपी निंदा करायला साधूची. दोन्ही बाजून सोपं येते.
लौकिकाच्या दृष्टीनं सोपं आहे ना, अलौकिक दृष्टीनं सोपं आहे. कारण नरकाला जायला लय सोपं आहे महाराज. अनेक एक कोण नरका जावयाची साड तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा, आनंदाने करायची. त्या दृष्टीनं सोपं आहे. आणि साधक काही त्याला भांडत बसत नाही, दखल घेत नाही. दुसऱ्याची निंदा केली तर ती दारात घेऊन येतो. काय म्हणला मला, मग म्हणावं का तू तसं नव्हतं म्हणायचं, मला तुझ्या पाया पडतो बाबा असं कर. हे साधकाचं सोपं आहे, दोन्ही बाजूनं सोपं आहे. तुकोबारांनी सांगितलं सोपं आहे. एक्सप्रेस गाडीनं जर जायचं असेल नरकाल तर लगेच काय करायचं, साधूची साधकाची काय करायची, निंदा करायची. दोन्ही बाजून सोपं आहे. जाऊ द्या. करत करत राहतील, केली करतील करता. साधक सोडून लोकांना आहे तरी कोण, मग कोणी लावायचं आहे कोण? रिकाम्या टायमात आपले बसले की मग कोण आहे का नाही? आणि म्हणून बरं आहे करत राहतील, काही अडचण नाही. पण हा मला त्याचा काही काय नाही, काय संबंध आहे. सुखे वाळो जन्माच मनोत शिंदळी, बरी हा वनमाळी नवी संबे. वाळी टाको काही म्हणो, मला काही झालं तरी मी या भगवंताला विसरणार नाही. मला करता गवळणीची का कमी केली का निंदा, कमी निंदा केली का? बरोबर आहे का नाही? पण तुका म्हणे असे जन नाही कान नाही कान. आपलं लय बरं आहे या काळात तरी बरं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही एक लक्षात ठेवा, या कलियुगाचा काळ आहे. इथून पुढं साधकाला भजन करणं सुद्धा काय होणार आहे, कठीण होणार आहे. एवढा काळ सोपा नाही पुढचा, कठीण होणार आहे. रागिलेनी मोडीले कीर्तन तोच काळ आहे पुढचा. आता चक्र फिरतंय ना 4 युगाचं, आणि प्रत्येक युगात तो काळ काय होत असतो, येतच असतो तो. रागिलेनी मोडीले पळाले ब्राह्मण दैत्या बेने, पापाचा सुळसुळा दैत्याचा सुळसुळा, देवाचं नाव घेणारा फासावर दिल्या जाणार. इथपर्यंत काय येणार आहे, पुढचा काळ येणार आहे. आज सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवात माझ बऱ्याच ठिकाणी कीर्तन काय व्हायला लागले. पण आता जरा बरे, कारण भाविकाची संख्या जास्त असल्यामुळे तेवढा काय चालत नाही, तेवढं नाही. पण आहे जिथं नास्तिक संख्या जास्त झालेली आहे तिथलं काय झालेलं आहे, आजही बंद पडलेले. आजही पण इतक्या लवकर होणार नाही, कारण कलियुगाची नेमकी सुरुवात आहे का नाही? अजून लहान वय आहे ते कलियुग. जरा पुढं तरुणपणात आल्यावर मग त्याचा जोर काय होणार आहे, वाढणारच आहे. त्याच्यात विषय नाही. आजचा काळ भजन करण्याकरता काय एवढा तरी आजच्या काळात निश्चित आहे. तुम्ही कोण्याही गावात जाऊन हरिपाठ घ्या, तुम्हाला जीव घालणारा भेटतोच. बरे नाव ठेवणारे हजार असू द्या, पण खाऊ घालणारा एक तरी काय होईल. कोणत्याही गावाचा, किती नास्तिक गाव असू द्या, तिथे एक तरी तुम्हाला आवडीनं जीव घालणारा काय होणार आहे, भेटणार आहे. एक काळ असा येईल की तुम्ही भजन केल्यामुळेच भेटणार नाही. लक्षात आलं का? भेटणार नाही, भजन करणारा फासावर चढवल्या जाईल. एवढा काळ स्वप्नाकडे ज्यावेळेला रामचंद्र प्रभू निघाले, आणि असं वर्णन येतं महाराज रामानं की हाडाची ढिगलं बघितली, पर्वताच्या पर्वत हाडाची. रामचंद्र विचारले काय? म्हणले महान ऋषीची हाडं येतं, आणि राक्षसांनी यज्ञ करतात, भजन करतात, म्हणून त्यांना मारून काय केलं इथं. त्याच वेळेस रामचंद्र प्रभू शपथ घेतली होती की मी पृथ्वीवर एकही राक्षस ठेवणार नाही. अशी येऊ शकतो असा टाईम. आणि म्हणून आजचा काळ बरा आहे भजन करणारा करता. आणि म्हणून जेवढं जास्त होईल तेवढं काय करून घ्यायला पाहिजे, भजन. ठीक आहे, होत नाही आपल्याकडून, यायलाच पाहिजे, आहे का नाही? मग तो बरं आहे आता सगळं आमचं तेच झालंय. कोणी काही म्हटलं, कोणी कितीही नावं ठेवले तरी आम्हाला त्याची आता पर्वा राहिलेली नाही. सुख द्यायचे दुःख पुण्य पाप खरे, हे तो आम्हा बरे. आणि चांगलं झालं की आम्हाला लवकर काय झालं हे कळून आलं. काय मला तुको भरायला किती लवकर कळालं, किती लवकर उद्धार झाला. बघा ना किती लवकर उद्धार झाला. मला 42 वर्षात तुको भराय कुठे गेले, 42 वर्षे. सदैव वैकुंठाला 42व्या वर्षी गाथा निर्माण करून गेली. 22व्या वर्षी ज्ञानोबराय, नाही का नाही? 22व्या वर्षी काय, 22 वर्षी 42 वर्षी काय वय का ते कळालंय ना आम्हाला. परत पण तुकोबारायांनी एक केलं, मग पहिल्यांदा संसार केला. आणि ज्या दिवशी कळालं त्या दिवशी मात्र मग पुन्हा संसाराकडे डुंकून सुद्धा बघितलं.
झाला, त्यांचाही संसार झाला, त्यांचाही कडीला गेला. याही काळात संसार करणारे होते, बायकोला सांगणारे होते, पाय ना तो तुकाराम येड्यावानी विठ्ठल करायला, मी कसा कटर काम करीतो, कुठे द्यायचे नाव आता नाही, त्याचे नाव असतील ना कोण्या ग्रंथात. दंडची झाली जन्मुनिया मेली. कोणी गेले त्यांचे नाम कोणी. महाराज एक लक्षात ठेव, तुकोबरायाचं नाव राहिले यात विशेष नाही. आज सुद्धा देव उठल्या त्याच लोकांचे नाव राहिले जे तुकोबरायाच्या संपर्कात होते. आजही त्यांची नाव राहिली बरं का, आजही त्यांच्या कथा आपण सांगतो. महाराज कशा का पद्धतीनं तुकोबरायाची जवळीक साधली आणि त्यांचे नाव आजही ग्रंथात काय झाले, अजरामर झाले. ऐका ना, मग ते 14 टाळकरी असतील, रामेश्वर शास्त्री वगैरे टाळकरी असतील, किंवा मंबाची अशी कोणत्या का रूपानं पण तुकोबरायाच्या संपर्कात होती आणि त्यांच्या तेच राहिले जे ज्ञानोबरायाच्या काय होते, संपर्कात होते, तेच शिल्लक राहिले. आज त्या काळच्या कुणाचंही काय राहिलं नाही. अरे त्या काळचा कशाला आता 5-50 वर्षाचं राहत नाही, बरोबर आहे का नाही. हा म्हणून येतो महापरे कळो आले. मग आता काय केलं तुम्ही कळाल्यानंतर, तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, आम्ही आमची वाणी दान केली. आणि कुणाला दान केली, भगवंताला दान करून दिली. बोला याचे आता काम नाही, आता बोलायचं काम राहिलेलं नाही. म्हणजे तो सोडून दुसरं बोलायचं काम राहिलेलं नाही. एकच बोलायचं काम राहिले, कोणतं, त्याचं नामस्मरण. बोलायचं तर त्याच्याविषयी बोलणार, जेणे बोलणीची नाही. आता देवाबीन काही एक सरे केला नेम, देवा दिले 200 क्रोध काम, सगळं देवाला दिलं. आता एकदाच नियम करून टाकलाय, दुसरं काही नाही, बोलायचं नाही. आपण आता नियम आपले टिकत नाही तर तुकोबरायाचा टिकला का टिकत नाही, मी सांगितलं आपलं धैर्य नाही. नियम टिकण्यासाठी काय लागतं, धैर्य लागतं. कारण नियमाच्या आड जे येईल त्याला आड करण्याची काय लागते, आड येणाऱ्याला आडवं करण्याची काय लागते, ताकद लागते ना. आपल्याला सगळं सांभाळून करायचंय, कोणाला राग येऊ द्यायचा नाही, कोणाचे मन धरणं मनात ऐका नाही, कोणी आपल्यावर रुसायला नको. कारण आपली आतापर्यंत देहासक्ती गेलेली नाही. ज्या दिवशी देहासक्ती जाईल, देहासक्ती गेली की मग मात्र आपणही कुणाच्या लोभात पडणार नाही. ऐका नाही, मला वाटतं आता बोली गेली आपल्याला. न बोले मन धरणे, धरुणी जीविकेची चाल, न बोले गोड मन धरणी. याच्यातली उभी आहे, कशातली, नाथ महाराजांचं चिरंजीव पदातली. धरुणी जीविकेची चाल, न बोले गोड मन धरणी. आपल्याला तुम्हाला ज्याच्या पुढे गेलो त्याच्या मनासारखं काय करावं लागतं, बोलावं लागतं. बोलावं लागतं नाही, बोलतो आपण, म्हणजे बोलणं गरजेचं आहे असं नाही. आपल्याला काय करावं लागतं, ते बोलावं लागतं. कारण आपली देहासक्ती आहे, देहाला मी मानतोय आपण. जोपर्यंत देहाला मी मानू तोपर्यंत ही हिंमत आपल्याकडे येणं काय नाही, शक्य नाही. पण तुकोबरायाकडे ती हिंमत आली आणि तुकोबराय म्हणतात, बोला याचे आता काम नाही. दुसरं काही बोलण्याची आमच्याकडे इच्छाच राहिली नाही. काम शब्दाचा अर्थ इच्छाची, दुसरं काही आता बोलणार नाही. बोलणार तर देव बोलणार, नाहीतर मौन राहणार, दुसरं काही बोलणार नाही. ऐका नाही, मग बोलणारच नाही तुम्ही, ऐका नाही, तुम्ही बोलणारच नाही, मग कसं चालेल तुमचं. तुकोबराय म्हणतात, आमचं जीवनच ते झालंय आता. ऐका नाही, न बोलणं हेच आमचं काय आहे, न बोलणं. बोलो अबोलणे मरोनिया जिनी. तुकोबरायाने पुढच्या अभंगात वर्णन केले, आसोनी नसणे जेनी आम्हा. त्याचा विचार आपण उद्याला करूया. कुंडली गौरी हरिविठ्ठल.